आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या निर्देशानुसार साजरा केला। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, नितीन नेर, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत योगाचे प्रात्यक्षिक करून योगाचं महत्त्व विशद करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय पातळीवर योगा पोहोचवून भारताचं नावलौकिक होण्याच्या दृष्टीनं आज संपूर्ण भारतामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतोय। या निमित्तानं विविध योगासनं करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग दिन साजरा केला। आजच्या या योग दिनानिमित्त डॉक्टर मीनाक्षी गवळी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळाच्या सदस्य, त्याचबरोबर कॉलेजच्या क्रीडा संचालिका यांनी योगाचं महत्त्व उपस्थितांसमोर विशद केलं। यावेळी मराठा विद्यालयातील योगा ग्रुप नृत्य सादर करून योगा केल्यानंतर शरीर निरोगी राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित केलं। अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी योग दिनाच्या शुभेच्छा उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या। सुरुवातीला कार्यकारी अभियंता संजय अडेसरा यांनी योगाचं प्रात्यक्षिक उपस्थित यांच्याकडून करून घेतल्यानंतर योगा डॉक्टर मीनाक्षी गवळी यांनी मुख्य योगासने करून घेतले। यावेळी सर्व प्रशिक्षकांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केला। कार्यक्रमासाठी कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, अधीक्षक नानासाहेब साळवे, आनंद भालेराव आणि अधिकारी कर्मचारी यावेळेस उपस्थित होते। या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 100 पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी यांनी राजीव गांधी भवन या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता। वेद न्यूज ब्युरो, नाशिक।